नमस्कार, TSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. उदगीरच्या नांदेड रोडवर हॉटेलच्या आडून अनैतिक व्यवसायाचा प्रकार समोर आला आहे. अशोका पॅलेस हॉटेलमध्ये महिलांना बोलावून पैशाच्या आमिषाने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अहमद जलील बागवान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उदगीर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या संदर्भात सविस्तर वृत्तांत. उदगीर तालुक्यातील नांदेड रोडवरील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. अहमद जलील बागवान असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेल येथे हा प्रकार घडल्याची नोंद आहे. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना हॉटेलवर बोलावून घेत होता आणि त्यांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. तसेच परिसरातील आणि शहरातील पुरुष ग्राहकांना हॉटेलवर बोलावून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप बाबूराव केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 569/2026 दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 7 तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 143 अंतर्गत कारवाई करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर पोलीस निरीक्षक दिलीप गाडे तसेच उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी घटनास्थळी भेट दिल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे का आणि आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने होत होते यासह अन्य बाबींचा तपास होण्याची शक्यता आहे. उदगीर शहर व परिसरात हॉटेलच्या आडून अशा प्रकारचे अनैतिक व्यवसाय सुरू होत असल्यास त्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.